बस सांगितलं ना, नाही रडायचं. एवढं नाही लाचार व्हायचं. मी कुणासमोर? त्या बाबाराव खोता समोर. आपण आतापर्यंत किती संकटांना मुठीत बंद केलंय. आयुष्यभर आपण नशिबाशी भांडलोयच ना. मग आता नाही असं करायचं. बरे तुझ्या केसाला जरी धक्का लागला ना, तर अख्खं रान पेटवेन मी. काही नाही होऊ देणार तुला. तुझी आई तुझ्या सोबत आहे. तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. काही नाही होणार तुला. काही नाही होणार तुला. काही नाही होणार. काही नाही होणार. आई, आता 100 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतंय. नली, मी आत्ता जातो आणि वेदला सगळं खरं सांगून टाकतो. नाही दादा, आता नको सांगायला. पण का? त्याशिवाय तो शांत नाही होणार. दादा, मी वेदला खूप चांगलं ओळखते. तो ना आता भयंकर रागात आहे. सहसा तू चिडत नाही, पण आता खूप रागात आहे. आता जर आपण त्याला काही सांगायला गेलो ना, तर होत्याचं सगळं नव्हतं होऊन जाईल. मला काय वाटतं माहितीये, आपण जरा आता धीराने घेऊया. पण नली, परिस्थिती हाताबाहेर जाता कामा नये. योग्य वेळी त्या बाबारावचा डाव उघड झाला पाहिजे, तरच सगळं चित्र पलटेल. नाही दादा, ही योग्य वेळ नाहीये. कंपनीचे सगळे कागदपत्र माझ्याकडे. वेदने कंपनी माझ्या नावावर केलीये. मला पैशात किंवा कंपनीत अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी कधी इच्छा पण केली नव्हती अशी. हे कागदपत्र वेदला द्यायला मी त्याला भेटणार आहे. तेव्हा बोलूया आपण. कारण मला एक कंपनी, कागदपत्र, पैसे यात नाही पडायचंय. मला माझं सौभाग्य टिकवायचंय. नवऱ्याचं प्रेम हवंय मला. वेद, हा बाबा. कसा आहेस वेद? मी? हा म्हणजे मी तुलाच विचारतोय ना. हा, मी म्हणजे नाही, मला माहित आहे वेद, तू खूप डिस्टर्ब आहेस. नाही बाबा, तसं काही नाहीये. का? अरे आम्ही पण तरुण होतोच की. तारुण्यात एखादी जखम मनाला झाली ना की त्याचा खूप त्रास होतो. असं कुठे निघालास? कुठे असं नाही. अरे पण तू निघालायचे दिसतंय मला. घरात थोडस घुसमटल्यासारखं वाटत होतं. म्हटलं मोकळ्या हवेत जरा फेरफटका मारावा. याचा अर्थ? याचा अर्थ वेद अजूनही त्या नलिनीमध्येच गुंतलेला आहे. तिकळीचा डाव आहे काय हा? तिकळी म्हटली की सर्वनाश हा आलाच. वेद, अरे वेड्या, तरुण रक्त आहे तुझं, तरुण रक्त. उमेदीच्या काळातली महत्वाची वर्ष आयुष्यातून कधीच फुकट घालवायची नसतात. त्या तिकळीला गोदाची साथ आहे. दोघं मिळून हा खेळ खेळतायत काय? पण मी सुद्धा बाबाराव खोत आहे, बाबाराव खोत. लवकरात लवकर या दोघांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. हे बाबा, ते आतमध्ये ठेव ना. आता नाही मारायचंय, तिथे जाऊन वापर करायचा कधी तर तिथे गरज लागली तरच. कळलं का?
हागे आत्ता पुरता ऍडव्हान्स. आणि काय करायचंय, काम एकदम दणक्यात वाजवायचं, कळलं का? त्या गावड्याच्या घरात घुसायचं आणि कागदपत्र घेऊन माझ्याकडे यायचं सरळ. आणि जरा सावधगिरीने. बाकीचं पेमेंट तुम्हाला मी काम झाल्यावर दे. निघा आता. आणि सावधगिरीने काम करा. बाबा, उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे गोदावरी इंडस्ट्रीचे कागदपत्र असणार. आता या गोदावरी इंडस्ट्रीचा मालक एकच, सौरभ खोत. वा सौरभराव वा. चला बाबा, चला बाबा. सोनियाचा ग पाळणा, मोतियाची ती ग दोरी, पुढे हलवी ते राधा, झोपे की पाखरू माझ, एवढं एवढंस पाखरू माझ, लाल लाल ग त्याची चोच, तुझा पाणी ग त्याचे डोळे, शेता भातानी बाळ खेळे की पाखरू माझ, एवढं एवढंस पाखरू माझ.